Hare Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna रूप पाहलोचनी रूप पाहलोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा देवी बर बाप रघुमा देवी बर बाप रघुमा देवी वर ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा बाप रघुमा देवी बाप रघुमा
परवार सोहा माधव परवार सोहा माधव परवार सोहा माधव परवार सोहा विठ्ठल सोहा विठ्ठल परवार जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम गवळियाची ताक फिरे गवळियाची ताक फिरे कोण पोरे चांगली कोण पोरे चांगली कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती दे काय सेवा भक्ती दे काय सेवा भक्ती दे काय सेवा भक्ती दे काय उपवास पडिले होते काय उपवास पडिले होते काय उपवास पडिले होते काय उपवास पडिले होते कन्या भक्षी विदुराच्या कन्या भक्षी विदुराच्या कन्या भक्षी दुराचा कन्या भक्षी दुराचा कन्या भक्षी दुराचा कन्या भक्षी दुराचा एवढा त्यांचा छंद देवा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती दे काय सेवा भक्ती दे काय सेवा भक्ती दे काय सेवा भक्ती दे तुका म्हणे कुबजा दासी म्हणे पूजा दासी तुका म्हणे कुबजा दासी म्हणे पूजा दासी रूप राशी ही न कळा रूप राशी ही न कळा रूपराशी न कळा रूपराशी न कळा रूपराशी न कळा रूपराशी न कळा तुका म्हणे कुबजा दासी म्हणे पूजा दासी तुका म्हणे कुबजा दासी म्हणे पूजा दासी रूप राशी ही न कळा रूप राशी ही न कळा रूपराशी न कळा रूपराशी न कळा रूपराशी न कळा रूपराशी न कळा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती दे काय सेवा भक्ती दे काय सेवा भक्ती दे काय सेवा भक्ती दे विठोबा रघुमार जय 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 विठोबा रघुमार हरिभक्त परायण गटकाळ महाराज आणि हरिभक्त
परायण बाबूराव मामा गौरियाची ताक पीरे 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 गौरियाची ताक पीरे
तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय गुरुवर्य वंशी महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु की संगी बाबा की जय ढाला ढाला गवळीयाची ताकपिरे गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे कुब्जा दासी रूप राशी हिन कळा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञे जीवोद्धरार्थावतारं कलांकांकतेजोधिकामोधिवक्त्रं खलाणीशवादा पणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः भजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागरम् जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण आता गवळीयाची ताकपिरे कोण पुरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याचा छंद जो भक्ताविषयीचा भगवान परमात्म्याला जो छंद निर्माण झाला तो छंद कशा पद्धतीचा होता त्याचं वर्णन या अभंगातून करतात अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं दोन शब्द परिहार देणं गरजेचं आहे। सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चिजबन समस्त ग्रामस्थ मंडळी चिजबन सप्ताह कमिटीतील सर्व मंडळी माता भगिनी पुरुष बांधव आणि या कार्यक्रमासाठी तनमन धनाने सर्व सहकार्य करणारे सर्व भाविक मंडळी लहान थोर आबाल वृद्ध सर्वांच्या योगदानातून वैकुंठवासी गुरुवर्य बनशी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तिपरायण आपल्या ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे मठाधिपती हरिभक्तिपरायण देवीदासजी महाराज मस्के शास्त्री त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळ समस्त भजनी मंडळ समस्त गुणीजन मंडळ या सर्वांच्या
एकत्रीकरणानं कार्याला लाभलेली भव्यता असं म्हणावं लागेल. गेल्या 11 वर्षापासून अव्याहत पद्धतीनं या ठिकाणी हे धर्म कार्य चालू आहे, पारमार्थिक कार्य चालू आहे, सप्ताह चालू आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 1-2-3 वर्ष 3 दिवसाचा कार्यक्रम घडला असेल, 1च वर्ष आणि तिथून पुढं सगळ्यांनी अगदी जोमाने एकत्रित येऊन सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणतात. म्हणून प्रथमतः मी सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे सर्व असणारी गुणीजन मंडळी, गुणीजनाशिवाय कार्यक्रम होत नाही, असे गोड असणारे सर्व गुणीजन मंडळी. त्यामध्ये पहिली चाल ज्यांची झाली ते हरिभक्तीपरायण आपले भानुदासजी महाराज घटकळ, त्यांना साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण बाबूराव भाऊ, त्यांची गोड असणारी चाल झाली. त्यांना मृदुंगावर साथ करण्याकरता आपल्या गावाला 7 दिवस 8 दिवस ज्यांनी सेवा दिली ते हरिभक्तीपरायण रोहित महाराज पटारे. आणि आज आवर्जून उपस्थिती दाखवली ते आमचे हरिभक्तीपरायण कानिपनाथ महाराज जाधव. हार्मोनियम साथ करण्याकरता थकलेले आहेत, पण तरी देखील सुरुवातीला का होईना बसून या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण शिंदे महाराज, शिंदे टेलर, आणि आता हार्मोनियमवर साथ करणारे हरिभक्तीपरायण सुरेश भाऊ जाधव. त्याचप्रमाणे काकडे पाटील आहेत, इकडून हरिभक्तीपरायण तावरे महाराज आहेत, इकडून हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज आहेत, आणि सगळ्या कार्यक्रमाला शोभा वाढवणारे आमचे हरिभक्तीपरायण सखाराम महाराज आहेत. इकडून गायनाची साथ करण्याकरता हरिभक्तीपरायण केशव महाराज डवले आहेत, पवार मामा आहेत, इकडून तळपे महाराज आहेत. सुंदर असे जबरदस्त चोपदार आहेत, शोभण्यासारखे अगदी गोड. आणि इकडून विनेकरी बाबा आहेत, ज्यांनी या ठिकाणी व्यासपीठ नेतृत्व केलं. आपल्या गावाला अनेक वर्षापासून या ठिकाणी ज्यांचं सहकार्य लाभतंय ते हरिभक्तीपरायण सोनवणे महाराज, यांनाही नमस्कार. आणि आपणा सर्वांना नमस्कार करून कमिटी मंडळ आणि त्यांना साथ करणारे सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांना अगदी धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. उत्तम प्रकाराने या ठिकाणी पहिला आपण खाली कार्यक्रम करायचो, पण आज सुंदर असा या ठिकाणी सभा मंडपही झालाय, दुसऱ्याही सभा मंडपाचं काम चालू आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीनं जोरदार सुंदर अशा पद्धतीनं वातावरणात बदल आहे. हे सगळं घडून आणले मारुतीरायाने, कारण त्यांना माहिती आहे पुढच्या वर्षी तपपूर्ती सोहळा आलाय. आणि तपपूर्ती सोहळा आला म्हटल्यानंतर हे अगोदरच सगळं हळूहळू हळूहळू त्याला करून घ्यायचंय. तुम्ही आम्ही निमित्त आहे, आपण कोण करत नाही, सगळं तो करून घेतोय. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन एका आईची लेकरं होऊन भगवंताचं हे कार्य आपल्या सर्वांनी मिळून करत राहावं, करावं. त्याच्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा ओलावा भगवान परमात्म्याने निर्माण करावा, असंच कार्य करून घ्यावं अशी मारुतीरायाची चरणी विनंती करायची. कारण भक्तीची वाट दाखवणारे कोण आहेत? काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज धावाव्या सुबटा. विठाल विठाल विठाल. हो, काला म्हटलं की त्यावेळेस सगळंच काही बघावं लागतं. आता जवळजवळ घड्याळाकडे लक्ष आहे माझं. 10:30 5 मिनिटं कमी आहे. 10:30 ना, उशीर होणार आहे. सुरूच करायला उशीर झाला म्हणजे पुढे थोडा उशीर होत असतो. पण जरी उशीर झाला तर हे कलश स्थानाचं कीर्तन आहे. इथं कोणी हुकता चुकता कामा नाही. एखादी चूक झाली तर वर्षभर ती आठवणीत राहते. म्हणून कोणाची कोणतीही चूक होऊ नये, आठवणीना सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. ज्यांनी योगदान दिले, ज्यांच्यामुळे कार्यक्रम होतोय म्हणजे त्यांचाही तेवढाच उल्लेख करणं महत्वाचं आहे. विठाला 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 विठाला. या
अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आहे. भगवान परमात्म्याचा भक्ताविषयीचा लागलेला छंद, त्या छंदाचं प्रतिपादन करतात. विठाला कसं आहे, छंद जर विचार केला तर छंद 3 प्रकारच्या याच्यात आपल्याला मोडता येतो. जीवाचा छंद, भक्ताचा संतांचा छंद आणि देवाचा छंद, असे 3 विभागणे आपल्याला याच्यातून करता येते. पण दरवर्षी चिंतन ऐकतोच, कृष्णचरित्र ऐकतोच, थोडं अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. पहिला आहे जीवाचा छंद. जीवाला कोणता छंद आहे याचं उत्तर एक आहे, जीवाला कोणता छंद नाही. प्रति उत्तर त्याला एकच आहे. जीवाला छंद कोणता आहे म्हणले, कोणता नाही. छंद नाही असा जीवच नाही, असे माणसंच नाही. त्याला अनेक प्रकारचे छंद आहेत. आणि हे छंद फक्त धार्मिक पद्धतीचे नसल्यामुळं छंद असून देखील ते अधपतनाला नेतात. जीवाला छंद आहे. मग जीवाचे छंद जर वर्णन करायचे ठरले तर महाराज कीर्तनातली पूर्ण वेळ कमी पडन. एवढे छंद आहेत माणसाला, एवढे नाद आहेत माणसाला, अनेक शब्द आहेत त्याला. छंद, नाद, आवड, अनेक प्रकार आहेत. कुणाला कशात. हो 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 हो, फक्त चिंतन आपला जीवाचा छंद चालू आहे. जीवाचा. तुम्ही मला संतांचा छंद सांगू राहिले. विठाला विठाला. जीवाचा छंद वेगळा आहे. जीव हा अल्पज्ञ आहे. संत हे कसे आहे, पूर्ण आहे. संतांचा छंद आपण पुढे पाहणारच आहे. पण पहिला जीवाचा छंद. एका ठिकाणी एका व्यक्तीला छंद लागला होता बिडी पिण्याचा. कशाचा. बॉयलर पेटलं धुरूस चालूच, असे त्याला छंद लागलेला होता. त्याला काय काडीच पेटीच भेटना. नेमकं मंदिरात आम्ही गेलो, त्याला ते छंद काय गप बसू द्यायना. त्याने मागचा पुढचा विचारच केला नाही. मंदिरापुढे जो दिवा लावला होता त्या दिव्यालाच बिडी पेटवली बुवा. म्हणजे माणसाचा छंद काय करीन त्याचा विचारच करता येत नाही. विठाला विठाला. आता छंद अनेक प्रकारचे, पण तुकोबराच्या भाषेतून एक छंद सांगायचा. मूढजन छंद लावण्याचा. मूढजन छंद लावण्याचा. मूढजन छंद लावण्याचा. मूढजन छंद लावण्याचा. पारखितो सांगे अंतरीचा भेद. पारखितो सांगेचा भेद. पारखितो जाणे अंतरीचा भेद. पारखितो सांगे अंतरीचा भेद. मूढजन छंद लावण्याचा. मूढजन छंद लावण्याचा. मूढजन छंद लावण्याचा. मूढजन छंद लावण्याचा. मूढजना छंद लावण्याचा. माणसाला लावण्याचा छंद आहे. हे तुकोबरायांच्या भाषेत. तुकोबरायांनी किती परीक्षण केलं असावं. तुकोबराय म्हणतात जास्तीत जास्त माणसाला कशाचा छंद आहे, लावण्याचा. माणसाला बाकीची कशाची आवडत नाही. जेवणाविषयी फार आवड नाही, खायला कुठे भेटते. झोपण्याविषयीचे एवढा छंद नाही, कारण कीर्तनातही माणसं झोपतात, कुठेही झोपतात, त्याचा काय नाही. पण लावण्याचा फार छंद आहे माणसाला. कुठं निघाले का अगोदर पहिले एखाद्या अशा पिकावरती जर काही आळी पडली, रोग पडला तर त्याला फवारा मारावा लागायचा. हल्ली माणसं कुठेही निघाले का पहिला शरीरावर फवारा मारतात आणि मग निघतात. काय कीड पडली होय आपल्याला. विठाला विठाला. म्हणजे माणसाला लावण्याचा छंद आहे. कुठे गेलो तर आपण व्यवस्थित दिसलो पाहिजे, प्रत्येकाला. माणसालाही वाटतं, महिलांना वाटतं. कसं नटून थटून अगदी
व्यवस्थित पद्धतीनं कुठे असतात. माणसाला लावण्याचा छंद आहे. एक असणारा सातारा जिल्ह्यात कार्यक्रम होता माझा. पहिल्यांदा सप्ताहासाठी 7-7 दिवस जायचो आळंदीत असताना. पुढे नंतर पूर्वीचा परिचय, पुढे कीर्तनाला जायला लागलो. आता जुना परिचय असल्यामुळे सगळे परिचित माणसं. घरातल्या त्या मावशीनं सांगितलं, महाराज आपल्या आमोरला सोयरीक तरी पहा म्हटले एखादी. आता सोयरिकीचं लयच अवघड झालंय. त्याचं त्याला कारण सुद्धा आपणच आहोत. मुलगी नको, मुलगी नको, मुलगी नको, घ्या आता. मग त्याचे भोग आपल्यालाच भोगायची पळी आली. समतोल आहे. नैसर्गिकरित्या जे भगवंताने दिला असेल ते मान्य करावं, पण माणसं ते मान्य करायला तयार नाही. त्याचा परिणाम भोगण्याची वेळ आली. विठाला ते म्हटलं आपल्या आमोडला सोयरीक तरी पहा. सोयरीक पहा म्हटल्यानंतर त्याला समोर आणून बसवलं, पण ते होता आंधळा. त्याला दिसत नव्हतं. दीप आंधळा. म्हटले याला काही दिसतं का थोडंफार? नाही दिसत नाही म्हटले. दीप आंधळा आहे, जन्मताच आंधळा आहे. मी म्हटलं आता हा मुळातच आंधळा आहे म्हणल्यावर आता याला सोयरीक पाहिजे. म्हटल्यानंतर त्याला विचारलं, अमोल लग्न करायचं का? तो म्हटलं मग तसं राहता का? म्हटले हो रे. म्हटले मग आता तू आंधळा असल्यामुळं तुला पोरगी पाहिजे म्हणजे अशी तशीच पाहावं लागेल. तो म्हणला महाराज 2 वर्ष उशिरा लग्न करू, पण मुलगी अशी नाकी डोळी नीटच पाहिजे. म्हणलं ते नाकी डोळी नीट असण्याकरता तुला दिसायला तर पाहिजे ना आंधळ्या. दिसत नसून सुद्धा म्हणजे म्हणण्याचा उद्देश माणसाला छंद लावण्याचा आहे. विठाला 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 विठाला. आणि लावण्याचा छंद राहिला की मग यम त्याच्या लावण्या आणतो. पा सोपं नाही. छंद असावा, पण तो कशाचा असावा? हरिभक्तीचा असावा, चिंतनाचा असावा, नामाचा असावा. जीवाला छंद लावण्याचा आहे. आता चला संतांचा छंद पाहिला तर संतांना मात्र छंद भगवंताच्या भक्तीचा आहे, नामाचा आहे. आता बोला. हो वा वा, टाळ्या वाजा यांच्या करता. वा वा छान. आता फक्त शांत कीर्तन ऐकायचं. आपल्या कीर्तनाचा आनंद घेता आला पाहिजे की नाही? विठाला विठाला छंद हरीच्या नामाचा, 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 छंद हरीच्या छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा, सुचिरभूत सदा वाचा, सुचिरभूत सदा वाचा, छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा,
सदा वाचा सुरभूता सदा वाचा छंद हरीचा नामाचा छंद हरीचा नामाचा छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा भगवान परमात्म्याच्या नामाचा छंद हा भगवत भक्ताला लागलेला असतो। एकदा संत श्रेष्ठ निळोबराय हे तुकोबरायांचे 14 टाळकऱ्यापैकी शिष्य मानलेले आहे। निळोबराय हे ब्राह्मण समाजाचे। निळोबराय एक दिवस तुकोबरायचे भेटी करता आले। सकाळी सकाळी घरी विचारलं तुकाराम महाराज कुठे आहेत? ते म्हटले ते प्रातर्विधीसाठी बाहेर गेले। आता यांना काय राहावलं नाही भेटी करता, हे जरा पुढे सरकले। तिकडून आवाज होता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। तर हे ब्राह्मण समाजाचे निळोबरायला ते मात्र पटलं नाही। असं अशौच स्थितीमध्ये अमंगल ठिकाणी अपवित्र ठिकाणी भगवंताचं पवित्र नामस्मरण करतात म्हटले। आले आणि वस्त्रीवरती बसले, बाहेरच्या वस्त्रीवरती बसले। तुकोबराय प्रातःविधी करून आल्यानंतर त्यांनी स्नान वगैरे केलं, देवपूजा केली। जिजाबाईनं सांगितलं, म्हटले निळोबराय आलेत, निळोबा आलेत। तुकोबरायांचं उरकलं आणि तुकोबराय वस्त्रीवरती आले। कधी आले निळोबा? महाराज म्हटले बराच वेळ झाला आलो म्हटले। आणि बोलता बोलता मुद्द्याला हात घातला निळोबराय म्हटले महाराज आपण भगवंताची पूजा करता, भगवंताचं नामचिंतन करता, आपण सुज्ञ आहात, पण अशा वेळेस सुद्धा तुम्ही अशा अपवित्र ठिकाणी शौचाच्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करता, ही मात्र मला काही पटलं नाही। असं म्हटल्याबरोबर तुकोबराय म्हटले निळोबा खरं सांगू का, मला सुद्धा वाटतं की अशा ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करू नये। मलाही वाटतं अपवित्र ठिकाणी घाणेरड्या ठिकाणी शौचाच्या विधीला बसल्यानंतर आपण देवाचं नामस्मरण घेऊ नये, मलाही वाटतं, पण काय करावं म्हटले। माझी मत झाली अनावर वाचा, 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 माझी मत झाली छंद या नामाचा घेतला ते, छंद या नामाचा घेतला ते, माझी मत झाली अनावर वाचा, 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 छंद या नामाचा माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला माझी सुद्धा वाचा अनावर झाली महाराज म्हणतात। चाल झाल्यानंतर आपली सुद्धा वाचा भक्तीचा आणि भजनाचा जर छंद लागला असेल तर वाचा अनावर होती। महाराज म्हणतात माझी वाचा अनावर झाली, अशा ठिकाणी नामस्मरण करायचं नाही म्हटलं तरी आपोआप देवाचं नामस्मरण मुखाला येतं। त्याला मी तरी काय करू, याचा परिणाम काय, छंद या नामाचा घेतला से। मी कशाचा छंद सांगतोय,
भगवत भक्ताचा छंद सांगतोय. पहिला झाला जीवाचा छंद, दुसरा आहे भक्ताचा संतांचा छंद. आमच्या ज्याला परमार्थाचा छंद लागला ना महाराज, कोरोना काळामध्ये 2 वर्ष सगळे परमार्थ वेगवेगळे बंद पडले होते. बैठका बंद पडल्या, कुठं काय जोर बैठका बंद पडल्या, सारं बंद पडलं. पण वारकरी संप्रदायाचा परमार्थ मात्र चालू होता महाराज, चालू होता. तो मात्र बंद पडला. हा, सामूहिक सगळ्याला एकत्र येऊन करता येत नसेल, पण घरच्या घरी माणसाने पारायण केले, गाथा पारायण केली, भजनाचे रोजचा नियमाचा हरिपाठ केला. म्हणजे वारकरी संप्रदायातल्या महात्म्य लोकांनी, वारकरी संप्रदायातल्या मंडळीने मात्र त्यांचा परमार्थ बंद केला नाही. का? तर छंद या नामाचा घेतला असे. छंद लागला की ते बंद करत नाही, राहवत नाही. आपल्याला छंदचे, परंतु आपण घ्यायचं म्हटलं तरी आपलं बंद पडत आहे. आणि त्यांचा छंद आहे, पण त्यांना नाही घ्यायचं म्हटलं तरी त्यांचं अनावर वाचा असल्यामुळं आपोआप मुखातून येते. विठाला विठाला, हा झाला संतांचा छंद. आणि तिसरा आहे तो देवाचा छंद. देवाला कशाचा छंद आहे? तर महाराज म्हणतात देवाला मात्र भगवत भक्ताविषयीचा छंद आहे. तो कसा छंद आहे दुसऱ्या चरणात सांगतात. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्तीचे, काय सेवा भक्तीचे, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्तीचे, काय सेवा भक्तीचे, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्तीचे, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्तीचे, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्तीचे, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्तीचे. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा, काय भक्ती, ते काय सेवा आहे त्यांची, काय भक्ती आहे त्यांची. म्हणून ती सेवा पाहून, ती भक्ती पाहून त्या भगवंताला सुद्धा त्या भक्ताचा छंद लागलेला असतो. पण त्याच्या पाठीमागं कारण आहे बरं का. छंद किती लागला तर तो छंद कधी कधी कोलमडतो महाराज. त्याला 3 कारण आहेत. आपल्या प्रापंचिक जीवनातले 3 कारण आहेत. शारीरिक स्वच्छता नसली की छंद कोलमडतो, जातीचं सौंदर्य नसलं की छंद कोलमडतो, आणि शरीराचं सौंदर्य नसलं की छंद कोलमडतो. विठाला विठाला, पहिलं शारीरिक स्वच्छता. किती छंद लागला, किती नाद लागला, पण तो नाद पुन्हा पुन्हा काही दिवसांनी कोलमडून जातो. कसं? शारीरिक स्वच्छता नसला का. शारीरिक स्वच्छता नसली तर छंद कोलमडतो. कोलमडतो की नाही? कोलमडतो. मग शारीरिक स्वच्छता नसल्यावर जसा छंद कोलमडतो तसा तुमच्या देवाचा छंद कोलमडला असेल की नाही. भक्ताचं सौंदर्य, भक्ताची स्वच्छता पाहून महाराज म्हणतात नाही, आमच्या भगवान परमात्म्याचा छंद त्या पद्धतीनं कोलमडत नाही. तो शारीरिक स्वच्छता सुद्धा पाहत नाही. किती उदाहरणं सांगायची. शबरी माता, शबरी माता ज्या कुळामध्ये आमचे सखाराम बाबा आहे, बरोबर आहे ना. शबरी मातेने भगवंताची भक्ती केली आणि ज्या टायमाला भगवान आले
प्रभू रामचंद्र भेटण्याकरता तिनं बोरं आणले होते, झाडाचे तोडून तिथले जंगलातले सारखे चिंतन करायचे। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराय तो आसन पर बिठाऊंगी, मीठी मीठी बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। महाराज ज्या टायमाला प्रभू रामचंद्र आले लक्ष्मणासह बसण्याकरता आसन दिलं आणि तिनं जे काही बोरं आणले होते महाराज ते बोरं खाण्याकरता दिले। ते बोरं दाताने कुरतडलेले होते, म्हणजे उष्टे बोरं होते। शबरी मातेला ते शबरीला विचारलं, प्रभू रामचंद्राने हे प्रत्येक बोर असं कुरतडलेलं दिसतंय, पोपटाने खाल्लेले आहे की काय? शबरीना अंतकरणातला भाव स्वच्छ होता, ती म्हणे प्रभू नाही नाही, पोपटाने कुरतडलेले नाही, हे माझ्या दाताने मी स्वतः कुरतडून पाहिलेले आहेत, आणि जे गोड आहेत तेच दुर्डीत टाकलेत, जे आंबट होते त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह केला, पण तुमच्याकरता ही गोड बोरं ठेवलेत। मग भगवंत नाही म्हटले की हे उष्टे आहेत, तिचे दात पाहिले तर तिनं किती काळात कधी दात घासले नव्हते। तिला काय भगवंताने विचारलं का तू पेप्सोडेंट वापरती का कोलगेट वापरती का दंतकांती, असला काही विचार केला का? नाही महाराज, हा बोरे खाई भिल्लटीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची। हा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला मला सांगायचा मुद्दा आहे, कारण आपल्याला चरित्र सांगायचं लय प्रमाणे घेतले तर चरित्र राहून जाईल बाजूला, अभंग सोडायचा अजून। हा आणि मग तिथं शरीराची स्वच्छता भगवान परमात्मा पाहत नाही, कसा पाहत नाही त्याच्याकरता पहिल्या चरणात उदाहरण, गवळियाची ताक पिरे, 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 गवळियाची ताक पिरे। कोण पोरे चांगली, 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 कोण पोरे चांगली। एवढा त्यांचा छंद देवा, 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 एवढा त्यांचा छंद, एवढा त्यांचा छंद देवा, 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 एवढा त्यांचा छंद